साऊथला जायचं आणि गाडीमध्ये जर जागा असेल तर मग पूर्ण प्लॅनिंग करून जायचं. चला तुम्हाला ह्या वेळेस डबल रिपोर्टची गंमत दाखवतो परत एकदा. सिलेंडर टंचाई आहे भाऊ. फोन लावून सिलेंडर गाडीवरती. कसा आहे कार्यक्रम. या साहेबांचा काही नियम नाही बरं का. यांना मार्चही कळत नाही, मे कळत नाही, जूनही कळत नाही, नोव्हेंबरही कळत नाही. हा अवघड आहे अवघड. पहिलं तर टायमिंग बघून घ्या मित्रांनो. बरोबर 4 वाजले आणि पुण्याचं क्लायमेट बघा. काचावरती हलके हलके तुम्हाला थेंब दिसत असतील. आपण आहे मित्रांनो सध्या चाकण MIDC केमिस्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडला, जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची. सगळ्यांना गुड आफ्टरनून, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. मित्रांनो मस्त अशी भरपूर दिवसानंतर आपण एक साऊथची परत नवीन सिरीज घेऊन आलोय. 1200 किलोमीटरचा प्रवास असणार आहे आणि ह्या लोकेशनवरती आपण भरपूर वेळा गेलेलो आहे. फक्त त्या रूटनी गेलेलो आहे. मस्त असा घाट एन्जॉय केलाय. साऊथचं लोकेशन आहे. ऍक्च्युली कसं झालं, मी नॉर्थ साईडच्या ट्रिपा ह्या वेळेस थोड्या स्किप मारल्या आणि मार्च एंडिंग असल्यामुळे बोललो साऊथच्या ट्रिपा घ्यायच्या, कारण रिपोर्ट चांगला दोन्हीकडूनही लागतो. आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल हैदराबादची एक मस्त अशी लाची सिरीज झाली आपली. त्यानंतर कोणताच ब्लॉग नाहीये, पण मध्ये गॅप मध्ये मी लोकल पुणे मुंबईच्या ट्रिपा कव्हर करून घेतल्या आणि आणखी एक ट्रिप पण मारली होती आपण. ती होती होसूरची. तर तिच्याबद्दल आपण थोडं नंतर जरा रस्त्याला लागल्यानंतर डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. सध्या आलो डायरेक्टली लोडिंगला चाकणला. चाकण MIDC माळून घेते आपण सध्या आणि इथून गाडी लोडिंग करायची. एक भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये, या सिरीज मध्ये बघायला भेटणार आहेत. तर टायमिंग बघा मित्रांनो, बरोबर 8:30 वाजलेत. आत्ताशी पेपर झालेत आणि आपली गाडी लोडिंग झालेली आहे. चाकण MIDC मधून आपण आता निघतोय. लय टाइमपास झाला, लय म्हणजे वैतागवला अक्षरशः कंपनीने बरं का. समोरच मिंडाची कंपनी ही बघा. ही मिंडाच्या समोरच ही कंपनी होती. ऍक्च्युली एवढे सारे गोडाऊन आहेत. पॅकिंग नाही बोलून काय नक्की काय गोड बंगाल होते यांचं कळलं नाही. इथून लोडिंग केली इथं आणि तिथं पेपर घ्यायला गेलतो. तर आता इथून डायरेक्टली आपण निघालो हिंजवडीला, कारण आपण केलंय अजून एक जुगाड. मला माहिती ना, साऊथला जायचं आणि गाडीमध्ये जर जागा असेल तर मग पूर्ण प्लॅनिंग करून जायचं. चला तुम्हाला ह्या वेळेस डबल रिपोर्टची गंमत दाखवतो परत एकदा. आता पहिलं पोहोचू डायरेक्टली हिंजवडीला आणि बघू काय मटेरियल येते. तर नमस्कार भावांनो, मस्त पैकी आपली गाडी झालेली आहे फायनली लोडिंग. आणि आजचा आहे पाडवा. सगळ्यांना मराठी आणि हिंदी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण गाडी लोडिंग करून निघालोय आणि तुम्हाला आता जाणवत असेल की माझे दोन्ही पण हात येत आहे. मग कॅमेरा कुठं येतं, कॅमेरा आहे मालकीन बाईकडं. आणि केलंय आपला प्रवास सुरू. तर दोन्ही पण रिपोर्ट आपण कम्प्लीट करून घेतलेत मित्रांनो. म्हणजे पहिलं तर आपलं कोयंबतूरचं जे मेन बुकिंग होतं ते, आणि दुसरा रिपोर्ट आपला होता डायरेक्टली पोंडेचेरीचा. दोन्ही पण फुल रिपोर्ट मस्तपैकी आपण ह्या सिरीज साठी करतोय आणि तुम्हाला ही मस्तपैकी नवीन रूटची सिरीज एन्जॉय करायला भेटणार आहे. तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण घरून स्टार्टर मारलेलं आहे मस्त असं. आणि यावेळेस आपण टोटली प्रवास हा NH48नेच करणार आहे. कारण कसं होतं, एक मी आता रिसेंटलीच म्हणजे हा जो मधला टायमिंग होता ना, त्या टायमिंग मध्ये एक होसूरची अर्जंट डिलिव्हरीची ट्रिप मारली होती. मुंबई एअरपोर्ट वरतून भरायचं होतं आणि डायरेक्टली होसूरला सोडायचं होतं. तर निलेश भाऊंनी ते बुकिंग मला दिलं होतं. चांगला रिपोर्ट होता आणि ते एक एक्सपेरिमेंट मी ट्राय केलं. ब्लॉग वगैरे काही शूट नव्हता केला त्याचा, कारण ते 24 तासात आपल्याला पोहोचवायचं होतं. तरी मध्ये निलेश भाऊंना भेटलो. कॉफीचा त्यांचा एक सीन मध्ये तुम्ही पाहिला असेल त्यांच्या मुंबई सिरीजला, हैदराबाद मुंबईमध्ये. तर तिथं ते कम्प्लीट झालं होतं आणि 24 तासाचा डिलिव्हरी टायमिंग होता होसूरचा मुंबई एअरपोर्ट पासून. तर आपली गाडी 23 तासामध्येच पोहोचली होती. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा आपण 48ने प्रवास करतो त्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी कम्प्लीट होतात. पण त्यासाठी एक्स्ट्रा जर कोण देत असेल तर, म्हणजे जे रेग्युलर बुकिंगचे रेट आहेत त्याच्यापेक्षा चांगले रेट भेटत असतील तर नक्कीच टायमिंग डिलिव्हरी करा आणि NH48 ट्राय करा. तुमची डिलिव्हरी टायमिंगला पोहोचू शकते. आणि दोन्ही पण मटेरियल तुम्ही आता मी दाखवल तुम्हाला पुढे गेल्यानंतर. एकदम हार्डली 200-300 किलोचं ते आपलं मेन बुकिंग एशियन पेंटचं, आणि दुसरं जे आहे ते असेल 500 किलो. तर ते पण आपल्या मित्राकडूनच भेटलेलं आहे, शिंदे साहेबांकडून ते भेटलं आणि रिपोर्ट चांगला आहे ॲक्च्युली दोन्ही पण. तर थांबलोय मित्रांनो खेड शिवपूरच्या टोल नाक्यावरती. 90 रुपये 57 पैसे डिझेलचा रेट आहे बघा.
आता डिझेल पण भरून घेऊ. तर 2800 रुपयाचा मित्रांनो आपण डिझेल भरून घेतलं होतं गाडीमध्ये आणि 2000 रुपयाचा फास्टॅगचा रिचार्ज केला. म्हणजे टोटल 2800 रुपये आपल्या फास्टॅगला पण बॅलन्स आहे. ते पण मॅच झालं. 2800चं डिझेल, 2800चा फास्टॅग. आणि या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला 2 टिपी काढावं लागणार. त्यातला एक टिपी तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. म्हणजे आपण तामिळनाडूचा इयरली टिपी काढतो ना, तर तो आता संपत आलाय ऑलरेडी. पण त्यात शेवटला गोल्डन चान्स. तर फास्टॅगचं झालं, टोलचं झालं. आता कर्नाटकचा टिपी येतो, पुढं कोल्हापूरच्या आसपास गेल्यानंतर काढून घेऊ. आणि आता आपण पोहोचलो खंडाळ्याला, शिरवळ खंडाळा. तर इथं आता नाश्ता पण उरकून घेऊ, कारण बरोबर आता 8 वाजायला लागले. घेऊ काय, घेऊ लावू काय? नाही काका म्हणतात तिकडं आतमध्ये गेला. इथं आपलं टपदेशी नाश्ता उरकून निघून जाता येईल. तर चला नाश्ता उरकून घेऊया. अप्सरवाडी, हा अस्करवाडी. या मित्रांनो, मस्त अशी आपल्या आजची मिसळचा प्लॅनिंग. रेग्युलरच घेतली ऍक्च्युली. काल पण मिसळच खाली होती, आज पण मिसळ. नाश्ता उरकलाय मित्रांनो. आणि हे नाव टाकण्यामागचं आणि हा पट्टा मागण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला आता. चला, मस्त असा हायवे, काका करतायत गाईड. तर झालं असं, आपली बॉडी ज्यावेळेस आपल्याला बॉडी बांधायची होती ना, त्यावेळेस 6 फूट हाईट त्यांनी बनवली होती. मी 6.5 फूटची हाईट सांगितली होती. ते इथं दिसत असेल या बघा. तर त्याचं हे लांबी वगैरे प्रॉपरली भरलं नव्हतं. त्यामुळं इथं थोडा असा गंज पकडला होता बॉडीला, नाही का, असं थोडं खराब वाटत होतं. मग बोललो आता एक काम करावं, पहिलं पेंटिंग करून घेतलं. आणि आता ते थोडं वेगळं दिसायला लागलं, एकदम असा ब्लू पट्टा मधोमध, पूर्ण बॉडी व्हाईट आणि ते ब्लू. म्हटलं मग आता याच्यावरती मस्त असं ब्रँडिंग करून घ्यावं. तर ब्रँडिंग पण करून झालं मस्तपैकी. आपल्या चॅनलचा लोगो, म्हणजे नाव, त्यानंतर युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकची ID, सिम्बॉल टाकले. आणि हे पण करून घेतलं होतं ऍक्च्युली, ब्लॅक फिल्मिंग मारून घेतली. कारण ना उन्हाळ्याचं हे डोळ्यावरती जास्त ऊन पडतं, म्हणून तेवढीच 4 बोटाचीच फक्त एक पट्टी मारून घेतली बघा. तर नाश्ता बनवून टाकला. 110 रुपयाची मस्त अशी मिसळ, एक चहा मारला. आणि हा रूट ट्राय करण्यामागचं कारण असं की इकडून प्रवास उरकतो. भले ते 500 रुपये टोल खर्च वाढतो, बट प्रवास उरकतो. चला आता पुढे आपल्याला घाट लागल. हा समोरच घाट आहे. आणि ह्या घाटात मित्रांनो एक लेन चालू झालेली आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. आता ती लेन, हे जे घाट चढून जातात ना, त्यांच्यासाठी चालू ठेवायला लागत होती. कारण येणाऱ्यांना साताऱ्यावरतून पुण्याकडे तर एक लेन ऑलरेडी होती. मग ही लेन यांना दिली असती तरी एवढा घाट चढायची गरजच लागली नसती ना. जोपर्यंत तुमचा तो साईडची लेन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत लोड कमी झाला असता की नाही. इकडं आले बऱ्यापैकी वरती. मस्त असं सकाळ सकाळचा सीन बघायला भेटतो बघा. सूर्य उगवलाय, म्हणजे आता बराच टाइम झाला ऍक्च्युली नाश्ता वगैरे करून. आपण सुरुवात तर पहाटेच केली होती, बट घाट चढून मस्त असं वरती आलं. ते बघा ती लेन तिकडली, आणि ही इकडून तिकडे जायची. तर ही यांना द्यायला लागत होती, ती त्यांना द्यायला लागत होती. म्हणजे ती जाणाऱ्यांना द्यायला लागत होती नवीवाली लेन. म्हणजे टेन्शन नसतं आलं राव, फटाफट गाड्या चढत आल्या असत्या वरती, म्हणजे पलीकडे गेल्या असत्या बोगद्यातून. जाऊ द्या, नवीन वर्षाचं दर्शन घ्या एकदा मस्तपैकी घाटातल्या देवाचं. आणि आपल्या गाडीला सुद्धा एक प्रॉब्लेम आहे बरं का. म्हणजे असं नाही म्हणत की महिंद्रा सर्वात बेस्ट असेल, महिंद्रा सर्वात बेस्ट. यांचा क्रॉस कटिंगच्या नादामध्ये नाही एक प्रॉब्लेम. हे क्रॉस कटिंग पुढे करतात काय माहित नाही, पण त्या वायरिंग मध्ये शक्यतो क्रॉस कटिंग करू नका. माझे महिंद्राला एक हात जोडून रिक्वेस्ट असणार आहे. आता आपल्या गाडीला अजून 1 वर्ष पण झालं नाही, पण हेडलाईटचा बल्ब परत गेलाय. रात्री 2ही पॉइंट उडाले त्याची. आता पुढे गेल्यानंतर आहे ना, एखादा बल्ब चेक करू, म्हणजे चेंज करून नवीन घेऊन मग तो बदलून घेऊ. कारण मी आतापर्यंत 3-4 वेळा हेडलाईटचे बल्ब बदललेले आहेत. आता पहिल्या वेळेस आठवतंय मला की माझी चुकी होती की आपण चालू मध्ये डायरेक्ट सेल्फ मारला म्हणून उडला. बरं ठीक आहे, रात्री अप्पर डिप्पर दोन्ही पण उडले. आता याला काय, आपण चालू मध्ये सेल्फ तर नाही मारला.
काय माहित नाही. आता पुढे गेलं ना का ते बलाचं पण एक काम करून घ्यायचं तेवढं. महिंद्रा नो वायरी चांगल्या वापरा रे बाबा नो. एकतर BS6 ला एवढं जास्त वायरिंग गाड्यांना असतं ना, त्यामुळं अशा इकडं तिकडं खोलूशी वाटत नाही या गाड्या. नाही तर आपली BS3 मस्त होती 1934. पुढे कधीही खोलायची कशीही खोलायची, टेन्शन नव्हतं तिला BS3 ला. आता 3 वरतून डायरेक्ट डबल 6 BS6. कशी आपली BS6. आता AC चा वापर होईल बरं का. आजचं क्लायमेट तर अजून डलच आहे, म्हणजे थोडं आभाळ आहे सगळीकडे, दुकटच आहे. आता ब्रेक पण बऱ्यापैकी आपले संपले आणि थोडं रिलॅक्सच जाणार आहे. आज काय आपल्याला एक्सपेरिमेंट ट्राय करायचं नाही. पण शनिवारपर्यंत आपल्याला दोन्ही डिलेवऱ्या कम्प्लीट करायच्या. आजचा गुरुवार आहे, होऊ शकतात. होतील का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण कसलं मस्त असं ब्रँडिंग आता आहे ना, बऱ्याच लोकांना आपली गाडी ओळखून येते. मस्तपैकी ब्लू पट्ट्यावरती आपलं युट्यूबचं नाव, चॅनलचं नाव टाकलेलं आहे ना, लगेच लक्षात येते. बरोबर 12 वाजले आणि आपले किलोमीटर झाले 258, म्हणजेच 250 किलोमीटरचं रनिंग आपलं ऑलमोस्ट डन झालंय. तर पोहोचलोय मित्रांनो कोल्हापूरला. आणि सातारा कराड कोल्हापूर हा रस्ता आहे ना बराच विचित्र आहे. याचे जे डायव्हर्जनची काम आहेत ना, 3 लेन 2 लेन, बराच टाइम जातो. असं नागमोडी वळणासारखं ड्रायव्हिंग करावं लागते. आणि दिवसा म्हणलं ना तर 6-7 तास लागतात. तर आपल्याला लागले 6 तास. चला काटा करून घेऊ. माहित नाही आता डबल लोड आहे, किती येत वजन. तरी 700-800 किलोच्या वरती निघायला नाही पाहिजे ऍक्च्युली. किती आला? 2680 अंदाज. चला 2690. काय माहितीये का, मनातला डाऊट क्लिअर झाला ना, काय प्रॉब्लेम नाही. काटा प्रयास केला. आता पुढं काय किती झालं? 2690. ओके, आज तर 2 पॅन्ट झाले. हे आहे आपलं नवीन शर्ट. ते फाटलं होतं यार, त्यामुळं बोललो एक नवीन शर्ट घ्यावा. कसं वाटतंय खाकी युनिफॉर्म? पॅन्ट राहू द्या. आता पॅन्ट आहे ऑलरेडी खाकीच, ती पण चालते 6 पॉकेट. फक्त खाकी पाहिजे. कॅज्युअलच शर्ट घेतला मी, फक्त खाकी कलर पाहिजे होता. बाकी हाईट वगैरे ओके. बायनला थोडा मोठा आहे, जरा फॅशनेबल आला असं लांब लांब. चला निघूया. युनिफॉर्म कसं वाटतंय? लांब लांब शर्ट. हाफ ऍक्च्युली मी हाफ स्लीव्स घालत नाही, पण काय त्या दिवशी तिचा हाफ स्लीव्स होता. म्हणलं मग ठीक आहे बाबा, हाफ स्लीव्स तर हाफ स्लीव्स दे. आडला हरी गाढवाचे पाय धरी. पुढं टोल नाका मग कर्नाटक. टीपी आलेला आहे आपला मित्रांनो. 111 रुपयाचा टीपी येतो, पण 160 रुपये एजंट थ्रू काढल्यामुळं काढून घेतला. सीट बेल्ट ओके. सिलेंडर टंचाई आहे भाऊ. फोन लावून सिलेंडर गाडीवरती. कसा आहे कार्यक्रम? नाद नाही करायचा कोल्हापूरकरांचा. चला वेलकम टू कर्नाटका. तर आता काय पुढे चेकपोस्ट आहे समोरच, पण आपल्याला काय थांबायचं नाही इथं, कारण आपल्याकडे ऑलरेडी टीपी आहे, अंगामध्ये वर्दी पण आहे. फक्त एक हुबळीच्या तिथं आपल्याला थोडा त्रास आहे, कारण ते साहेब तास घालवतं राव तिथं. ऍक्च्युली टाइम जायला नाही पाहिजे, कारण ते EV बिल चेक करत बसणार. त्या दिवशी मला थांबवलं होतं, 1 तास माझा त्यांनी घालवला. असं काय RTO चेकपोस्ट आहे, पण आपण काही थांबणार नाही. आपल्याकडं सगळं आहे. यायचं असेल तर ये बाबा, मी काही थांबत नसतोय. बघा या साहेबांचा काही नियम नाही बरं का. यांना मार्चही कळत नाही, मे कळत नाही, जूनही कळत नाही, नोव्हेंबरही कळत नाही. हा अवघड आहे, अवघड झाला सुरू. बघा कसं आहे कार्यकर्ते. आपण पोहोचायच्या आधी भरपूर झालाय, कारण रस्त्यावर तर पाणीवरती लक्षाचा अंदाज येतो.
फुल साचलंय पाणी पुढं. हा वा 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 हे बघा इथं पाणी कसं त्या ट्रकच्या चाकांवरती कळत असेल कसलं पाणी सुटतंय. म्हणजे निबार अशी बारी झालेली आहे इकडं. आणि आपण नेमकं पोहोचलो इथं. अरे रे रे बल घ्यायचा होता. घेऊ का पुढं? याच्या पुढं घ्यायचं म्हणलं इथं पुढं घ्यायला लागल दाबा. याच्या पुढं घेऊ पण पावसाचं काय करता. इथं घेता येईल. इथं थोडा कमी आहे. चला याच्याकडून आहे ना एक बल्ब घेऊ. अरे बाप रे बाप अख्खा भिजलो बरं का मित्रांनो मी. बघा वसुरामचा बल्ब घेतला आपण. माझी अवस्था बघा. लय तुफान पाऊस आहे हा. अवघड आहे अवघड. चला निघूया. हळूहळू चालवायला लागणार आहे. तो काय थांबायचं नाव नाही त्याचं. बेकार असं क्लायमेट झालंय मित्रांनो. आपण आता बल्ब बदलून घेऊ पाहिजे. नाही तर अंधार पडला ना तर अवघड होऊन जाईल. हा बल्ब गेलाय. वारं मत यार. कसं आहे सॅम्पल. जसं जसं चित्रदुर्गाच्या जवळ चाललंय ना मित्रांनो आपण तसे तसे अशा विजा चमकतायत. पाऊस हलका हलका सुरू आहे. हलका म्हणजे एकदम तुरळक तुरळक आहे. पण आभाळ जाम दाटलेले. आभाळ जाम म्हणून बल्ब चेंज करून घेतला पाहिला बाबा. नाही तर ते एका बत्तीवर चालायला लागला असतं. होल्डर बिल्डर गरम होतात. आणि आपल्या थोडा होल्डरचाच प्रॉब्लेम झालाय बरं का. तो होल्डर एका ठिकाणी असा काळा डाग दिसला मला. तिथं थोडी स्पार्क झाली त्यामुळं उडाला बिचारा. एखाद्या वेळेस बदलावा लागल होल्डर. जर हा बल्ब उडाला तर समजायचं आपल्याला होल्डर बदलायचा. हा हा कसा होता सॅम्पल. लय खतरनाक आहे राव. लय खतरनाक विजा चमकतायत. आता मित्रांनो आपल्याला जेवणाचा ब्रेक घ्यायलाच पाहिजे. कारण टायमिंग झालाय 8:30चा. आणि आपण 681 किलोमीटरचं रनिंग कव्हर केलंय. आणि हे जे शेजारी लाइटिंग दिसतंय ना तर हे आहे चित्रदुर्ग. आता थांबूया. कशी बट्टी चालू आहे. हा हा चला आपली गाडी लावलेली आहे समोर. तर या मित्रांनो आज जेवायला मस्तपैकी आपण ऑर्डर केली आहे शेव टमाटर रोटी कांदा लिंबू नाही. चला जेवण संपवतो. तर मस्त असं मित्रांनो आपलं जेवण उरकलं 180 रुपयात. 4 रोट्या आणि 1 शेव टमाटर घेतला होता. लेवल झाली. आता हा भाग पण मोठा झालाय. पार्ट 1 भरपूर मोठा झालाय. तर हा पार्ट 1 इथं एंड करूया. आणि उद्या सत्यमंगलमची जर्नी. त्यानंतर कोयंबतूरला जायचंय. कोयंबतूरला खाडी खाली करायची आहे. तिथून पॉंडिचेरीला जायचंय. ती पण जर्नी मस्त अशी आहे. ती मला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेलच. तर चला आजचा पार्ट 1 कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.